मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा ठराव मंजूर झाला त्याबद्दल मला बिलावरती बोलू शकत नाही. आपल्याला काय मुद्दा मांडायचा आहे का? त्याबद्दल मला विरोध करायचा नाही की म्हणून आम्ही सांगतो ना वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या. पण आज अध्यक्ष महोदय ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला अहो ते सतत धमक्या देतात याला टपकविल त्याला टपकविल. मला स्वतःला धमकी अध्यक्ष महोदय काय आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच देतात अहो आईवरून शिव्या. तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त SP कलेक्टर त्यांना तर म्हणतात तुम्ही भाडखाऊ आहात. आणखी त्यांनाही आईवरून शिव्या. अध्यक्ष महोदय ही दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार आहात की नाही. अध्यक्ष महोदय काही कारण नव्हतं खरं म्हणजे 27 तारखेलाच त्यांना सांगितलं होतं त्यांनी सगळे गुलाल उधळला फटाके वाजवले परत 10 तारखेला उपोषणाला बसले आणि अनेक शहरामध्ये जे आहेत बस गाड्या फोडल्या आणि एक भीतीचं वातावरण ज्या राज्यामध्ये जे आहेत मला बोलायला देणार का तुम्ही नंतर बोला ना. आता अध्यक्ष महोदय हे थांबायला पाहिजे. अध्यक्ष महोदय आता हे सगळं झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे. अरे भुजबळ साहेब माझ्याकडे बघून बोला ना काय. अध्यक्ष महोदय माझा आवाज तर मोठा करा मग. अध्यक्ष महोदय आता ते काय म्हणतात की मी उठणार नाही म्हणजे यांचं आंदोलन चालूच. आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचा ठराव केला तरी आरक्षण म्हणजे यांचं चालू. यांच्यावर काय बोललं की आम्हाला ते धमकी देणार. अध्यक्ष महोदय आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको आम्हाला OBCतच आरक्षण द्या. अध्यक्ष महोदय त्यांची दादागिरी आणि जी काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणारे नाही. हे आंदोलन सुरू असताना ते आपण काही बोललो की ताबडतोब धमकी देणार. ते म्हणतात की आम्हाला OBC मध्येच आरक्षण द्या. हे आजचा जो ठराव त्यांना मंजूर नाही. अध्यक्ष महोदय ते बारसकर महाराज ते सुद्धा तेच सांगतात. तर अध्यक्ष महोदय जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की हे जे आहे यांचं मारुतीचा शेपूट वाढतच जाणार. हे शिवीगाळ करतात. ते बारसकर महाराज त्यांना समजायला गेले तुकाराम महाराजांच्या डोंगरावर येते त्यांचे वंशज ते म्हणतात ठीक आहे भुजबळ साहेब झालं बस. 30 सेकंद दिले संपले. आता यामध्ये कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही पूर्वीपासून आमची भूमिका होती. आमच्या सर्वांची भूमिका होती. त्यामध्ये कुणाचाही काही विरोध नव्हता. त्यामुळे बहुमत म्हणू नका याला एकमत म्हणा. आमची त्याला तयारी आहे. काय नाही अध्यक्ष महोदय 1 मिनिट मध्ये मानू द्या ना. आता झालं ना त्याला बोलू द्या ना. आता उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या विधिज्ञांचीही या कामी मदत घेतली जाते आहे. ते पण आपले मदत करतात. टास्क फोर्स देखील स्थापन केलाय. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवरही मराठा समाजाचे आरक्षण कसं टिकून राहील याबाबत शासन आणि आयोगात समन्वय राखण्यासाठी निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश मारुती गायकवाड न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली आणि त्यांच्याशी देखील सातत्याने संवाद या ठिकाणी सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी तसेच मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती मुख्य सचिव तसेच मान्य मुख्य न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळाच्या एकूण 50 बैठका झाल्या आणि दरम्यान मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी 13 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य मागासवर्ग आयोगाला टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित करून देण्यात आले. राज्य मागासवर्ग आयोगास तातडीने 367 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. आयोगाच्या पुण्यातील कार्यालयाला देखील वाढीव जागा पाहिजे होती ती दिली.
आवश्यक ती सगळी साधन सामग्री संसाधनं त्याला उपलब्ध करून दिली. नमुना सर्वेक्षण न करता सर्वोच्च म्हणजे सॅम्पल सर्वे न करता सर्वोच्च न्यायालयाने जे काही इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं जे काही त्याच्यामध्ये त्रुटीमध्ये आलं होतं ते मोठं शिवधनुष्य उचलायचं होतं आणि त्यामुळे सर्वेक्षण अचूक आणि निष्पक्षपणे वैज्ञानिक प्रोफेशनल पद्धतीने होणं गरजेचं होतं. त्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे IIPS यासारख्या नामांकित संस्थांची मदत देखील घेण्यात आली. विजयराव त्यांनी यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केली, प्रश्नावली तयार करण्यात आली, सर्व महसूल यंत्रणा यासाठी तयार ठेवण्यात आली, सर्व जिल्हाधिकारी पालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमलं गेलं, त्यांच्या वारंवार बैठका घेतल्या, VC घेतल्या, जवळपास 3 ते 3.5 लाख प्रगणक नेमण्यात आले. हे काम निश्चितच जबाबदारीचं आणि आव्हानात्मक होतं. एखाद्या समाजाला न्याय देण्याचं काम 16 फेब्रुवारी रोजी माननीय सुनील शुक्रे साहेबांनी हा अहवाल वर्षा येथे आम्हाला सुपूर्द केला. आज सकाळी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत तो मांडण्यात येऊन त्यावर चर्चाही झाली आणि यामध्ये आमचे सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्री इतर मंत्री सर्वजण उपस्थित होते आणि हा तिढा सोडवण्यासाठी या सगळ्यांचं सहकार्य मिळालं हे मला या ठिकाणी नम्रपणे सांगितलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी निदर्शनात आणून दिल्या त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर यामध्ये भर दिलेला आहे. आम्ही अत्यंत वेगाने ताकदीने काम करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करते आणि सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात नमूद केल्यानुसार विशिष्ट जात किंवा समुदायांच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीत समावेश करण्यासाठी अपवादात्मक व असाधारण परिस्थिती सिद्ध होणे आवश्यक असते आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस राज्य मागासवर्ग आयोगाने या सर्वेच्या माध्यमातून ते सिद्ध केलं आहे असं मला वाटतं. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने मोठं पाऊल उचललं आहे. आता ते टिकून राहावं म्हणून राज्य सरकार आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे, आपल्याला विरोधी पक्षाला सोबत घेऊन. आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे, आपल्या शांतताप्रिय महाराष्ट्रात कोणत्याही निमित्ताने समाजात वितुष्ट येता कामा नये. चर्चेतून योग्य तो मार्ग निघाला पाहिजे अशा प्रकारचं मी आवाहन आपल्या सगळ्यांना करतो आणि या राज्यातील सर्व समाज बांधव यांना देखील मी करतो. प्रत्येक समाज घटकाला त्या राज्याच्या प्रगतीत त्याचा योग्य वाटा मिळाला पाहिजे अशी आपल्या सरकारची धारणा आहे. आणि यामध्ये कुणबी दाखल्यांच्या संदर्भात देखील आपण मुद्दा उपस्थित केला. त्यामध्ये जस्टिस शिंदे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमली, त्याचं काम सुरू आहे. मराठवाड्यातील मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती देखील निश्चित केलेली आहे. 6 लाख हरकती आलेल्या आहेत त्या नोटिफिकेशनवर, त्या अधिसूचनेवर. जी अधिसूचना काढली आपण त्याच्यावर 6 लाख हरकती आल्यात, त्याची छाननी सुरू आहे. 6 लाखाहून हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत आणि त्यामुळे त्यासाठी देखील आपण कर्मचारी आणि सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारी दिलेली आहे. त्या हरकती सूचनांच्या नोंदी घेऊन वर्गीकरण व छाननी केली जाईल आणि त्याप्रमाणे पुढची कार्यवाही केली जाईल. यामध्ये मी आपल्याला जास्ती काय सांगू इच्छित नाही की पहिल्यांदाच ज्या जुन्या कुणबी नोंदी होत्या, त्या 1967 पूर्वीच्या जुन्या कुणबी नोंदी होत्या, त्यांना दाखले देखील प्रमाणपत्र जे आहेत ते देखील देण्याचं काम आपल्या सरकारने सुरू केलं. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की OBC समाजावर अन्याय न करता, त्यांच्या समाजाला आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी हे आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि